हॅलो फ्रेंड्स, आज हिरकणीला सर्व्हिसिंगला घेऊन जायचं होतं. त्याचसोबत 3 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे इन्शुरन्स सुद्धा रिन्युअल करायचा होता. आपण कार मधलं साहित्य काढूया आणि रेडी होऊया सर्व्हिसिंगला जाण्यासाठी. रेडी फॉर सर्व्हिस. गाडी स्टार्ट करूया. चला, गाडी स्टार्ट झालेली आपली हिरकणी. कार पावसामध्ये भिजत असल्यामुळे त्या काचेवर पूर्ण पाणी साठलेलं आहे. वायपरनं क्लिअर करूया आपण ते. आपला 360 कॅमेरा चालू झालेला आहे. गणपती बाप्पा मोरया. चला, हेलिकॉप्टर पण चालू होईल. थोडंफार ऊन लागलं तर नंतर. मित्रांनो, कार ड्राईव्ह करताना सीट बेल्ट हा कंपल्सरी लावायचा, कारण आपली सेफ्टी ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मित्रांनो, 3 वर्ष पूर्ण झाल्या कारणाने आपली सर्व्हिसिंग ही फ्री नसली तरी आपल्याला पेड सर्व्हिसिंग जे काही चार्जेस ते लावतील ते आपल्याला द्यावे लागणार आहेत त्यांना. मित्रांनो, आमच्या इथं एक कुरुळी शोरूम आहे चाकणच्या जवळ. तिथं आम्ही आमची हिरकणी घेतलेली, कारण की तिथंच आपल्याला सर्व्हिसिंगला जायचं आणि आम्ही तिथंच सर्व्हिसिंगला. तर घरापासून एक 7 किलोमीटरच आहे, तरी पण सकाळी सकाळी ट्रॅफिक लागलेले बघा आपल्याला. तर समोर दिसतोय तुम्हाला तो नाशिक हायवे. नाशिक हायवे वरून जवळपास पुढं 2-3 किलोमीटरवर राहिलेलं आहे. सकाळी पण ट्रॅफिक लागतंय बघा. चाकण रोडला डेलीच ट्रॅफिक असतं, कधी पण तुम्ही जावा. नाशिक हायवे आहे. सोलर एनर्जीवर हेलिकॉप्टर चालत असल्याने ऊन लागल्याने ते फिरत आहे. बघू शकता राईट साईडला पेट्रोल पंपाजवळ नेक्सा हिरकणीचं वायर घर आलेलं आहे. तर इथं आपल्याला सर्व्हिसिंगला जायचं आहे. एवढंच आहे हायवेपासून. तर युटर्न मारून आपल्याला यावं लागेल. शोरूमला मी पोहोचलेलो आहे. पूर्णपणे सकाळी गेल्यामुळे गर्दी कमी असेल असं वाटलेलं, पण तरी पण 1, 2, 3 आणि या कालच्या गाड्या आहेतच वाटतं पेंडिंग. चला, आपण आतमध्ये एंट्री करूया. हायवे पासून जवळच हे शोरूम असल्यामुळे इथं पूर्णपणे गर्दी पण असते. ब्रँडिंग नेम मारुती सुझुकी नेक्सा शोरूम. मी विचार करत होतो आज लवकर आलोय तर आपल्याला एका दिवसामध्ये गाडी रिटर्न पण मिळायला हवी आहे. मित्रांनो, या शोरूमचं नाव महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह कुरुळी चाकण. 1, 2, 3, 4, 5, 6. नेक्सा शोरूम हे बेटर सर्व्हिसेस साठी खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी लगेच ऍडवायझरने आपल्या हिरकणीचे फोटो घेऊन पंचिंगला स्टार्ट केलं. हे शोरूम खूप मोठे असल्या कारणानं इथं सर्व्हिसिंग सेंटरला खूप गर्दी असते. तुम्ही बघू शकता की कालच्याच गाड्या पेंडिंग आहेत, तरी पण त्या झाल्यानंतर त्यांनी माझी गाडी लवकरात लवकर घेतली. मित्रांनो, इथला टेक्निकल स्टाफ सुद्धा खूप मस्त आहे. त्यांनी काही न विलंब करता आपल्या हिरकणीला सर्व्हिसिंगला घेतली आणि लवकरात लवकर तिचे काम स्टार्ट केले. मला तर आज हिरकणी एका पेशंट सारखी दिसत होती. सर्व्हिसिंग सेंटर मधला स्टाफ सुद्धा खूप सपोर्टिव्ह होता आणि त्यांनी त्यांचं काम चालू केलं. तिथला स्टाफ हा बऱ्यापैकी मशीन्स यूज करत होता. पहिल्यांदा त्यांनी हिरकणीचे चारीच्या चारी टायर काढायला सुरुवात केली. टायर पूर्णपणे काढल्यानंतर त्यांनी हायड्रोलिक सिस्टीमने गाडी हळूहळू वर 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 घ्यायला स्टार्ट केली. हिरकणीला स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजी असल्या कारणानं त्याचा बेल्ट सुद्धा चेंज करायचा असतो. मित्रांनो, त्यांनी चारी चाकाचे टायर काढल्यानंतर चारी चाकांचे लायनर घासून ब्रेकचं सेटिंग सुद्धा त्यांनी करून घेतलं. ब्रेकिंग सेटिंगचं काम झाल्यानंतर त्यांनी व्हील बॅलन्सिंगला मशीनवर पूर्ण चारी टायरला घेतलं. त्यानंतर बॅलन्सिंगचं सेटिंग झाल्यानंतर वेट चेक करून वेटिंग लावायचं असतं, ते पण त्यांनी काम चालू केलं. त्यानंतर त्यांनी लगेच इंजिनवरचं हवेच्या प्रेशरनं धूळ बाजूला करायला सुरुवात केली. त्याशिवाय बॅटरीचे पॉइंट सुद्धा त्यांनी क्लिअर केले. त्याचबरोबर त्यांनी वॉटर कूलंट हे सुद्धा चेक केलं. सोबतच त्यांनी वायपरमधील पाणी सुद्धा चेंज केले. मित्रांनो, त्यांच्याकडे एक मशीन होतं बॅटरी चेक करायचं. बॅटरीची हेल्थ गुड आहे कशी आहे हे त्याच्यावरून समजतं. तर त्यांचं आपली बॅटरी चेक केल्यानंतर गुड बॅटरी असं त्यांचं स्टेटस आलं. त्यांनी चारी टायर बसवायचं चालू केलं आणि फ्रंट व्हीलचे पूर्णपणे डिस्क असतात त्यामध्ये त्यांनी ऑइलिंग सुद्धा चालू केलं. पूर्णपणे टायर चेंज केल्यानंतर त्यांनी ऑइलिंग चेंज करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी एसीचा एअर फिल्टर जुना काढून नवीन बसवायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी व्हील अलाइनमेंटसाठी गाडी घेऊन गेले
आणि चारी चाकाचं व्हील अलाइनमेंट सिस्टीमच्या साहाय्यानं करून दिलं. व्हील अलाइनमेंटमध्ये त्यांना गाडीमध्ये बसून जे सिस्टीमला दाखवेल तसं गाडी पुढं मागं एका साईडला दुसऱ्या साईडला असं करून टायरचं त्यांनी अलाइनमेंट करावं लागतं. शोरूममध्ये कस्टमरनं बसायला सुद्धा त्यांनी प्रॉपर असं पूर्णपणे इंटेरियर डिझायनिंगमध्ये सेटअप केलेलं. शोरूममध्ये त्यांनी डिपार्टमेंट वाईज वेगवेगळे भाग केलेले आहेत. शोरूममध्ये ॲक्सिडेंटल कार्स असतात त्या सुद्धा पूर्णपणे रिपेअर करायचं त्यांचं वेगळं डिपार्टमेंट आहे. त्या डिपार्टमेंटमध्ये कलरिंगचं काम चालू होतं. लास्ट म्हणजे वॉशिंग सेंटरला त्यांनी रॅम्पवर कार घेतली. सर्व्हिसिंगचं काम होईपर्यंत ॲडवायझरनं बिलिंगचं पूर्णपणे शेड्यूल बनवलेलं आणि अप्रॉक्सिमेटली मिनिमम आपल्याला बिल 9,000, 10,000, 8,000 अशा पद्धतीचं XL6 मारुती सुझुकी इथं येतं. त्याचबरोबर आपण एक्स्ट्रा काही पार्ट लावलेले असेल त्याचं पण बिल ते सेपरेटली बनवतात. सोबतच मी त्यासोबत इन्शुरन्स सुद्धा केला. अप्रॉक्सिमेटली फुल डेपचा 17,000 ते 18,000 या दरम्यान आपल्याला इन्शुरन्सची अमाऊंट द्यावी लागते. आपल्या कारचं वॉशिंग झालेलं आहे. आता क्लिनिंग झाल्यानंतर आपण डिरेक्टली घरी जाणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. थँक्स फॉर वॉचिंग.